ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कथा दिव्यांच्या औसेची. दिव्या दिव्या दीपत्कार, काने कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला खाद्यपदार्थ स्वतः खाल्ला आणि मी नाही, उंदरांनी खाल्ला असे म्हणत उंदरांवर आळ घातला. उंदीर चिडले. उंदरांनी विचार केला, या बाईने आपल्यावर उगाच आणला आहे. स्वतः चोरून खाते आणि आमचं नाव घेते होय. हिचा सूड घेतला पाहिजे. सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी व सासरेने तिला बोल लावले आणि तिला वाड्यातून हकलवून दिले. सुनेचा रोजचा एक नेम होता. रोज दिवे घासायची, तेलवात करायची आणि ते महालात लावायची. खडी साखरेनं त्यांच्या ज्योती सरकवायची. दिवे कसे लख्ख असत. दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायची. पण तिला वाड्यातून हकलल्यामुळे रोजचा हा नेम चुकला व दिवे उदासवाने मळकट झाले. एकदा दिव्यांच्या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत होता. तो एका झाडाखाली मुक्कामाला थांबला. तेथे एक चमत्कार त्याला पाहायला मिळाला. आपल्या नगरातले सर्व दिवे झाडावर येऊन बसले आहेत आणि ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत आहेत. राजा कान देऊन ऐकू लागला. कोणाच्या घरी कोणती पूजा होती, जेवायला काय केले होते, नैवेद्य काय दाखवला वगैरे विषयी ते आपापसात बोलत होते. तेव्हा राजाच्या वाड्यातला दिवा सांगू लागला, बाबांनो, काय बोलू, माझं दुःख. यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी सर्व दिव्यांपेक्षा दरवर्षी अधिक उजळ व सुखी समाधानी असायचा. पण यंदा माझा विपत्ती काळ आला आहे. अरे, पण असं काय झालं? तरी काय? सर्व दिव्यांनी विचारले. राजवाड्यातला दिवा म्हणाला, काय सांगू, कर्मकथा. आमच्या राजाची एक सून होती. खादाड होती, पण गुणाची होती. रीतभातीची होती. एखादा तिने खाद्यपदार्थ खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. उंदरांना राग आला. त्यांनी तिची फजिती करायचं ठरवलं. उंदरांनी सुनेची जोडी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी सुनेची मोठी फजिती झाली. सर्वांनी तिची निंदा केली आणि वाड्यातून तिला हकलवून लावली. तीच सून मला लख्ख करायची, ज्योत लावायची, नैवेद्य दाखवायची, माझी मनोभावे पूजा करायची. आता गेले ते दिवस. बिचारी कुठं असेल तिथं सुखी असू दे, असं म्हणून दिव्याने तिला आशीर्वाद दिला. राजाने हे ऐकलं. आपल्या सुनेची काही चूक नसताना तिची निंदा करून वाड्यातून हकलले याचे त्याला वाईट वाटले. सुनेचा काही अपराध नव्हता याची त्याला खात्री झाली. राजा वाड्यावर आला. त्याने प्रत्येकाला खडसावलं. सुनेला गैर वागताना कोणी पाहिलं आहे का, असे विचारले. सगळे गप्पा बसले. मग सुनेला पालखी पाठवून परत वाड्यावर आणलं. झालं गेला विसरून जा म्हणत क्षमा मागितली. तिला घराची मुख्यतारी देण्यात आली. ती सुखी झाली. दिवे पुन्हा उजळू लागले. आनंदी झाले. जसा दीपक पावला आणि तिच्यावर आळा जसा दीपक तिला पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, ती सुखी झाली. तसे तुमचे आमचे जीवन उजळू दे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.